नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण रत्नाआंबा याची माहिती घेणार आहोत। रत्नाआंबा हापूस व नीलम या दोन आंब्यांच्या मिश्रणातून तयार झाला आहे। आपण बघू शकता की हा जो रत्नाआंबा आहे तो आता तयार होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे काय होतं की आपण बघू शकता की आंब्याचा जो खोलगट भाग आहे, म्हणजे आंब्याचा देठ जर खाली गेला तर आपण समजायचं की हा जो आपला आंबा आहे तो आता तयार होत चालला आहे। आपण बघू शकता की हा जो आपला रत्नाआंबा आहे त्याला आता जे आंब्याच्या वरती म्हणजे कसं आहे की जे पांढरे पांढरे डाग आले, म्हणजे तो आंबा आता तयार होण्याच्या मार्गावरती आहे। म्हणजे काय होतं की आपल्या झाडाला म्हणजे एक डिसेंबर महिन्यामध्ये मोहर आला तर तो एक एप्रिलच्या दरम्यान आपला आंबा परिपक्व तयार होतो। म्हणजे काय होतं की हा जो आंबा आहे, म्हणजे आता ज्या आंब्याचा देठ गेला आहे आतमध्ये, तर तो तुम्ही झाडावरून काढलात तर तो लवकरात लवकर पिकणार। पण काय आपण काय करतो, कधी कधी आपण जे कोवळे आंबे वगैरे आहेत ते काढतो व ते आडीत पिकायला घालतो, पण ते आंबे पिकत नाही। तर आपण काय करायचं आहे की असा जो देठ गेलेला आहे की जो परिपक्व झालेला आंबा आहे तोच काढायचा, म्हणजे खाण्यासाठी पण अतिशय योग्य लागतो। हा आंबा कसा आहे की हापूसचा आंबा कसा आपला लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे हा जो रत्नाचा आंबा आहे तो पण अतिशय लोकप्रिय आहे। म्हणजे कसं आहे, चवीला अत्यंत स्वादिष्ट व चांगला लागतो। ह्या आंब्यामध्ये साखरेचं प्रमाण पण कमी असतं, म्हणजे जसं हापूसमध्ये आपल्याला बघायला मिळेल की थोडाफार आंबा साखर असतो, पण ह्या जो रत्नाच्या आंब्यामध्ये आहे त्या साखरेचं प्रमाण कमी असतं आणि हा चवीला पण अतिशय चांगला लागतो व दरवर्षी याची फळधारणा होते। मग आपण बघू शकता की दरवर्षी हा आंबा येतो। मग काय होतं की ज्या वेळेला हा आंबा जास्त प्रमाणात येतो तेव्हा याची कसे फळं वगैरे लहान असतात, पण जेव्हा कमी प्रमाणात येतो तर तेव्हा ह्याची फळं कशी मोठी वगैरे असतात व खाण्यासाठी पण अतिशय चांगला आंबा आहे। म्हणजे काय होतं की कधी कधी आंब्याचा बहर उशिरा येतो, त्यामुळे हा आंबा एकदम पावसाळ्यामध्ये पिकायला होतो। जरी पावसाळ्यामध्ये पिकायला गेला, म्हणजे जरी ह्या आंब्यावरती पाऊस वगैरे पडला तर ह्या आंब्याच्या आतमध्ये पाणी शिरत नाही, म्हणजे पिकण्यासाठी पण अतिशय चांगला असतो। एक वेळ काय झालं होतं की हा जो आमचा आंबा आहे तो भरपूर आला होता व आमचे असे जाणारी माणसं वगैरे बोलली की ह्यावेळी तुमचा आंबा खूप आलाय खूप आलाय। तर काय झालं की ह्या आंब्याचं म्हणजे जो खूप आमचा आंबा आला होता तर त्याची फांदी मोडली व फांदी मोडल्यामुळे सर्व जे आंबे आहेत ते इकडे तिकडे म्हणजे खराब झाले व थोड्याफार प्रमाणात आमचं नुकसान झालं। त्यामुळे आम्ही काय केलं आहे की आता ह्या आंब्याच्या झाडाला आम्ही ज्या काही त्याच्या फांद्या वगैरे आहेत त्या कट केल्या होत्या। म्हणजे काय होतं की हा जो आमचा आंब्याचं झाड आहे ते घराच्या अगदी शेजारी, आपण बघू शकता की आम्ही ह्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा केलेली आहे। म्हणजे आमचं जे घर आहे ते आम्ही त्या आंब्याच्या शेजारीच एकदम बांधलेलं आहे। म्हणजे काय होतं, आपला जो निसर्गातली जी हवा आहे, वातावरण आहे ते अतिशय शुद्ध, म्हणजे कसं आहे आपल्या आजूबाजूला समजा झाडं वगैरे असतील तर आपल्याला कसं शुद्ध व चांगला वारा वगैरे मिळतो। आपण बघू शकता की हा आता फळ कशा प्रकारचं मोठं हे फळ आहे, म्हणजे हे फळ तयार झालं आहे, म्हणजे आडीला आपण हे चांगल्या प्रकारे लावू शकतो। तर अतिशय सुंदर पद्धतीने आपले हे आंबे झाड आहे, म्हणजे आपण बघू शकता। तुम्हालाही रत्ना आंबा आवडतो का, तर कमेंट करून नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।